समान आकाराचे 10 लाकडी घन रंगवण्यासाठी 50 रुपये प्रति चौरस मीटर दराने 6,750 रुपये खर्च आला तर प्रत्येक घनाचे घनफळ किती? पर्याय आहेत 3.375 घनमीटर, पर्याय 2 2.25 घनमीटर, पर्याय 3 0.5625 घनमीटर, पर्याय 4 15.625 घनमीटर. सर्वप्रथम आपल्याला एक घन रंगवण्याचा खर्च काढावा लागेल. त्यासाठी आपल्याला एकूण खर्चाला घनांच्या संख्येने भागावे लागेल. एक घन रंगवण्याचा खर्च बरोबर 6,750 भागिले 10 हा भागाकार केला असता याचे उत्तर येते 675 रुपये. यावरून आता आपल्याला घनाचे पृष्ठफळ काढायचे आहे. घनाचे पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला एका घनाच्या खर्चाला दराने भागावं लागेल. एका घनाचे पृष्ठफळ बरोबर 675 भागिले 50 हा भागाकार केला असता 27/2 उत्तर येते. याचे आपण दशांशात रूपांतर केले 13.5 चौरस मीटर हे आले आपले एका घनाचे पृष्ठफळ. यावरून आपण बाजू शोधू. घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. किमती घालू. 13.5 बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. बाजूला आपण x मानू. आता 6 डाव्या बाजूला घेऊ. 13.5 भागिले 6 बरोबर x वर्ग. हा भागाकार केला असता याचे उत्तर येते 2.25 बरोबर x चा वर्ग. दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढले असता 1.5 बरोबर x म्हणजे आपल्याला बाजू मिळाली 1.5 मीटर. यावरून आता आपण घनाचे घनफळ काढू. घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. किमती घालू. 1.5 चा घन. 1.5 चा घन येतो 3.375. घनाचे घनफळ आले 3.375 घनमीटर. उत्तर पर्याय 1.